झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा महाराष्ट्रानं दुष्काळाच्या झळा सोसला। राज्याचा काही भाग सोडला तर सगळीकडे पाणी टंचाई जाणवत होती, पण त्यातून अनेकांनी धडा घेतलाय। रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी टंचाई टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। झी 24 तासनं सामाजिक भान राखून मिशन 24 तास अंतर्गत पाणी वाचवूया हा उपक्रम राबवलाय। बघूयात राज्यात कुठे पाणी वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। शाळांमध्ये झालेले संस्कार माणूस शेवटपर्यंत विसरत नाही। केवळ पुस्तकी ज्ञान देऊन नाही तर समाजाला दिशादर्शक कार्य विद्यार्थी आणि नागरिकांकडून झालं पाहिजे। याचं शिक्षण केवळ शाळेतच मिळू शकतं आणि याच भावनेतून नाशिकच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवला जातोय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। एक आदर्श विद्यार्थी ते आदर्श नागरिक घडवण्याची किमया ही फक्त शाळाच करू शकते। सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाला तोंड देत आहे। दुष्काळावर मात करण्याचे उपाय योजले जात आहेत, परंतु पर्याय सापडत नाहीयेत। आपण आता आहोत नाशिक रोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश हायस्कूलमध्ये। या हायस्कूलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग साकारण्यात आलेला आहे। हे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवर गुडघाभर पाणी साचायचं। इथे इंग्लिश आणि मराठी मीडियम तसंच मुलं आणि मुली असे साधारण 6000 विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। या सर्वांना पाण्याची कमतरता भासत असते। महानगरपालिकेच्या वतीनं इथे पाण्याचा पुरवठा केला जातो, परंतु जे पाणी इतरक्त पुनर्वापर करायला पाहिजे, साफसफाईसाठी किंवा टॉयलेट बाथरूमसाठी जे पाणी वापरायला पाहिजे त्या पाण्यासाठी इतरत्र पाण्याची व्यवस्था न करता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचं जे पाणी वाया जात होतं त्या पाण्याचा संपूर्णपणे वापर करण्यासाठी या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे। या पुरुषोत्तम मध्ये 1.5 एकर ग्राउंड वरती दरवर्षी पावसाचं पाणी पडतं, पण ते वाया जातं। तर आपण रेन हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट का करू नये, आणि म्हणून त्यांनी हा इथे प्रोजेक्ट यावर्षी केलेला आहे आणि याचा खरोखरच खूप चांगला फायदा होईल याची मला खात्री आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।